शिवस्य हृदय विष्णू उभय देवतांना नतमस्तक झाल्या वाचून यामाच्या वंतीच्या राजप्रासादाला राजा शाकुंतयानं कधी प्रारंभ केला आहे. अस्थिरे जीवितम लोके अस्थिरे धनयवरी अस्थिर पुत्र दानेश्वर धर्म किंती तोयम स्थिरम. प्रत्येक माणसाचा जन्म शाश्वत आहे. माणसाजवळ असलेलं धन, माणसाजवळ असलेली सारी संपत्ती, पुत्र पत्नी सुद्धा अशाश्वत आहे. मग या जगात शाश्वत ते काय? माणसाला आपल्या आचरणात आणलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती होय. अगदी त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर मानानं विराजित होण्यासाठी सत्यम शिवम सुंदरम या त्रिगुणाला जीवनात वंदनीय मानलं. लेखने अंकुशने लगा ही राजकारणाची सूत्र स्वतःच्या उराशी बाळगून या तमाम अवंतीवासियांना न्यायदान देण्याचे कार्य राजा शाकुंत आपल्या जीवनात करते. पण या साऱ्याचं श्रेय आम्ही कोणाला देऊ? तर ज्या माऊलीनं अगदी हाडा मांसा रक्ताचा गोळा स्वतःच्या उदरी 9 मास वाढविला, प्रसूत काळाच्या अनंत यातना जिने आमच्यासाठी सहन केल्या, तीच माझी आई. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, विद्येचा सागर आई माझी. मृत्यूनंतर पाप पुण्याची गणना अगदी निराशाजनक होय. मेल्यानंतर जरी आम्हाला नरकात जावं लागलं तरी त्याचं दुःख मला कधीच वाटणार नाही. कारण जन्माला येण्यापूर्वी 9 महिन्यांचा कालावधी गेलाय तो स्वर्गात, आणि तोच 9 महिन्यांचा स्वर्ग म्हणजे माझ्या आईचा गर्भ, ज्या गर्भात आम्ही 9 महिने 9 मास 9 दिवस अगदी 9 घटिका सुद्धा घालविल्या आणि प्रसूत काळाच्या अनंत यात्रा होऊन या विश्व पटांगणावर आम्ही जन्म घेतला. अशा आईच्या पवित्र आणि पूज्य चरणी या शाकुंतचे लाख लाख. ज्या गुरुमाऊलीनं अगदी आमच्या तळहाताला धरून या विश्वाच्या ठाईत चालायला शिकलेलं, तोच या जगातील दुसरा गुरु. अशा पितृदेवतेच्या पवित्र आणि पूज्य चरणी या शाकुंतचे लाख लाख प्रणाम. ओम अज्ञानम तिमिरांधस्य ज्ञानांजया शलकया चक्षुर्मिलितमेनं तस्मै श्री गुरवे नमः. अगदी तिमिरात्मनी तेजाकडे नेणारा एकमेव मार्गदर्शक म्हणजे गुरु होय. ज्या गुरुमाऊलीच्या सानिध्यात तब्बल आम्ही 12 वर्ष घालवली. 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर या अवधीच्या पुण्यभूमीतून आमची पावलं पडली. त्याच वेळी साऱ्या जनतेने आमच्या बाबतीत निर्णय घेतला. साऱ्या सुहासिनी स्त्रिया अगदी रस्त्याच्या दुतर्फा आपल्या दोन्ही हाती पंचारती घेऊन आमच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. पण ज्यावेळी आमचा राज्यारोहण झाला त्याच वेळी आमच्या गुरुमाऊलीच्या मुखातील शब्द अजूनही मला आठवतायत. हे शाकुंत, अरे या विश्वाच्या ठाई जर का जगायचं असेल तर उदळ ताठ मानेनं जगायला हवंय. कारण कुणीच महाभागानं म्हटलेलं आहे, न जायते वा कदाचिन्नाय भूत्वा भवित्वा वानभूया अजो नित्य शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्य माने शरीरे. कोणत्याही काळी माणसाच्या आत्म्याचा जन्म नाही. माणसाचा जन्म होईल, भविष्यात अशातही भाग नाही. तो जन्म आहे आणि तो जर का सार्थकी लाभायचा असेल तर मानवा भक्ती मार्ग बरोबर. अमृतेशाय नीलकंठाय महादेवाय शांभवे तुझी सत्तेने देवा तुझे गुणगान. तेने मुखी राहू सर्व काळ तूच भक्ता तूच श्रोता देवा ज्ञानाचे अंजन. एकच प्रार्थना आहे देवा तुझ्या जवळ, अपवित्र वाणी देवा नको जाऊ माझ्या मुखा. त्या गुणी मुका बराच मी निंदेचे श्रवण नको जाऊ माझ्या डोळा. त्या गुणी आंधळा बराच मी देवा तुझ्या आशीर्वादाचा कृपा भेद कवर. सदैव या शाकुंतच्या पाठीशी असू दे एवढी सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. मधुर स्वर करूया. शिवा शिवाच्या
देवा या भक्तांना प्रत्यक्ष तुझं दर्शन केव्हा झालंच नाही. नारायण. एखाद्या भक्ताला दर्शन द्यायचं तू तुझ्या मनाला ठरलेलं असेल, मग त्या भक्ताला कसोटीच्या कड्यावर उभा करतोय आणि तो जर भक्त तुझ्या कसोटीत उतरला असेल तर मात्र सर्व सुखाचा त्याग करतो. ज्या भक्तांनी त्या तलावर भक्ती केली त्या ठिकाणी अवतीर्ण होऊन भक्तांच्या इच्छा परिपूर्ण करतेस. अशा सर्व देवा तुझी अगाध लीला आहे. त्या तुझ्या लीलेचं वर्णन करण्याकरता तिचा सहस्रमुखी शेष टाकला गेला. तिथं माझ्यासारख्या एक मुखी नारदाची काय कथा तरी सुद्धा देवकाचा वेळ म्हणून स्वर्गात पाताळ्या त्रितलात भ्रमण करावं. सत्य काय याचा शोध घ्यावा आणि सत्याचा जय होण्यासाठी असत्याचा नाश कोणत्या मार्गाने घडेल. नारायण 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 नामाचं भजन पूजन गात मार्ग क्रमण करत असताना राजदरबारी आमचा वा याला म्हणतात योगायोग. योगायोगानं दरबारी आलो. राजकर्त्याला जाणीव व्हावी त्याच्यासाठी आपणच राजकर्त्याला जाणीव करून देणं ही यावेळी उचित आहे. राजप्रासादाच्या द्वारावर आकस्मित नारायण नामाची समाधान वाटलं. हे पवित्र चरणाने पाहिले. स्वर्ग दोन बोट उरल्याचा अवंती राजेश्वराचा शांत होऊ लागला. प्रभोग निर्मानंद घडले कशाला हवा. अरे गुरुपदी निष्ठा न धरे ऐसा शिष्य तरी कशाला हवा.
या क्षेत्राच्या दरबारी आपलं स्वागत आहे. हा. ते वर्षाचे तिष्ठत उभे कर. या अतिथी आसनी विराजमान व्हाना. जशी राजन तुझी इच्छा. राजन मला सांग, अरे कर्तव्य आणि कर्तव्य या दोन गोष्टींचा विचार केला असेल तर जगात कुणाला मागून मोठेपणा मिळत नाही. मोठेपणाचं शिखर जर गाठायचं असेल तर कशातरी कर्तव्य ज्या राजकारणाने केली तीच कर्तव्य तुझ्या हातून घडली. म्हणून या रत्नजडी सिंहासनावर विराजमान हो. लाखो जनतेला न्याय देण्याचं कार्य आतापर्यंत तू करते. काही दिवसांनी आपलं पास काही नदी अवंतीची करा.